बाहेर पाऊस चालू आणि गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होते. चला तुमच्यासोबत मी झटपट होईल अशी रेसिपी शेअर करणार आहे. चला आज बघूया आपण ब्रेडपासून असा झटपट होईल आणि गरमागरम तुम्ही चहासोबत खाऊ शकता अशा प्रकारचा नाश्ता. त्यासाठी आपण घेऊया एक बाउल. त्यामध्ये आता बेसन पीठ घेते मी. कपाने मोजून घ्या, वाटीने कशाने तुम्हाला कितपत नाश्ता बनवायचा आहे त्याप्रमाणे घ्या. मी 2 कप घेतलेला आहे. या कपाने मोजून बेसन पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी हळद. लाल तिखट टाकायचं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट वापरा. तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकू शकता. आणि मॅगी मसाला टाकायचा आहे, यामुळे खूप छान अशी चव येणार आहे. याला थोडंसं टाकलेलं आहे मॅगी मसाला. अजून तुम्हाला मसाले वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये थोडंसं मी चाट मसालासुद्धा टाकलेला आहे खूप छान चव येण्यासाठी. आणि ओवा टाकायचा आहे हातावर चोळून. आता हे आपण मिक्स करायचं आहे आधी आणि नंतर यामध्ये बाकीचं साहित्य आपण टाकून घेणार आहोत. आता हे थोडंसं मिक्स झालेलं आहे. मी कांदा मसाला विसरले होते टाकायला. कांदा लसूण मसाला थोडासा टाकलेला आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. आणि थोडं पाणी घालून आपण हे बॅटर असं भिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता एकही यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाही. अजून थोडंसं पाणी लागणार आहे. अजून थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे यामध्ये. आणि अशा प्रकारे एकाच दिशेने आपल्याला फेटायचं आहे, म्हणजे एकही गुठळी राहत नाही आणि इझिली असं भिजवलं जातं. आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकही गुठळी नाही. आता हे साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण ब्रेड कट करून घेऊया. हे पाहू शकता तुम्ही सँडविच ब्रेड घेतलेले आहे. आता हे आपण कट करायचे आहे. अशा प्रकारे मधोमध कट करून घेते मी. उभे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्रिकोणीसुद्धा काप करू शकता. अशा पद्धतीने मी आता हे कट करून घेतलेले आहे. आणि आता इकडे तेलसुद्धा तापलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण कट करून घेतलेले ब्रेड या बॅटरमध्ये बुडवायचे आहे बेसनाच्या. तुम्ही एक सुद्धा टाकू शकता. मी 2 घेतलेले आहे, छान लागतात अशा. आणि यामध्ये तुम्ही एखादी चटणीसुद्धा भरू शकता आतमध्ये आणि तळून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला छान असे ही मसाला ब्रेड टोस्ट तळून घ्यायची आहे. याचं नाव तुम्ही काहीही देऊ शकता. आणि पलटी करून घेऊया. आपल्याला लो फ्लेमवरच तळायचं आहे, म्हणजे छान असं तळलं जाईल. एकदम कुरकुरीत असं आपलं हे नाश्ता होईल. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं आपलं हे तळला गेलेलं आहे. आता आपण लगेच बाहेर काढून घेऊया तेलाच्या. खूप टेस्टी असं हे लागतं मंडळी. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा, खाऊन बघा. आणि आता आपण ही काढून घेऊया तेलाच्या वरती. लो फ्लेमवरच मी ही सर्व प्रोसेस करून घेतलेली आहे. गॅस अजिबात वाढवायचा नाही आपल्याला, नाहीतर आतमधून कच्चं राहतं. आता टिश्यू पेपरवरती आता सर्व मी हे ब्रेड काढून घेणार आहे. आणि आपले हे ब्रेड सर्व तळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा असंही तुम्ही चहासोबत हे खाऊ शकता. छान लागतात, मुलांनाही खूप आवडतील. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी.